हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. बहुप्रतीक्षित ठाकरे बंधूंची संयुक्त महामुलाखत आज थोड्याच वेळात प्रसिद्ध होणार. पहिल्याच संयुक्त मुलाखतीत ठाकरे बंधू काय बोलणार याकडे सगळ्या आमचं लक्ष. अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठं खिंडार. काँग्रेसचे सर्व 12 नगरसेवक आता भाजपमध्ये प्रवेश करणार. येत्या 2 ते 3 दिवसात होणार महाप्रवेश. कुणीही ब्रँड म्हणून आमच्या समोर उभं राहिलं तरी आम्ही त्यांचा बँड वाजवल्याशिवाय थांबणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा नाव न घेता ठाकरे बंधूंना टोला. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला. उमेदवारी न मिळाल्यानं नाराज कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न. तर जलील यांचा शिरसाट आणि अतुल सावेंवर आरोप. ओवेसींनी घेतली जलील यांची भेट. अकोट नगर परिषदेतील आघाडीतून भाजप आणि एमआयएमची माघार. तर स्थानिक आमदार प्रकाश भारसाखळे यांना प्रदेशाध्यक्षांकडून कारणे दाखवा नोटीस. मुंबईत राजू शेट्टींचा ठाकरे बंधूंना पाठिंबा. मुंबईत मराठी माणसाची सत्ता यावी म्हणून समर्थन. मराठी माणसाच्या मुद्द्यावरून फडणवीसांवर शेट्टींची टीका. मुंबईतील निवडणूक प्रचारात शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशींवर चाकू हल्ला. वांद्र्यातील ज्ञानेश्वर नगरमधील धक्कादायक घटना. कुरेशींवर रुग्णालयात उपचार सुरू. नाशिक पेठ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात. भीषण अपघातात 4 मृत्यू तर 5 गंभीर जखमी. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू. जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक. जैश-ए-चा एक दहशतवादी ठार. आणि अमेरिकेनं रशियाचा तेल टँकर केला जप्त. नाव बदलून व्हेनेझुएलामधून तेल खरेदी करून जात असल्याचा आरोप. तर रशियानं अमेरिकेवर कायदा तोडल्याचा केला आरोप. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित बातम्या पाहूयात. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून सौम्य लाठीचार्ज करत जमाव पांगवला. इम्तियाज जलील यांच्या विरोधात कार्यकर्ते आक्रमक झाले. इम्तियाज जलील बायजीपुरा इथे आले असताना नागरिकांनी काळे झेंडे दाखवले. पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर असुद्दीन ओवेसी यांनी जलील यांची भेट घेतली. चंद्रपुरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचार सभेत पुन्हा एकदा भाजप बंडखोरांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. भाजप कार्यकर्ता मनोज पोतराजे यांनी त्यांच्या समर्थकांसह बावनकुळे यांच्या प्रचार सभेत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पोतराजेंना अडवलं. पनवेलमध्ये मंत्री पंकजा मुंडेंकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. भाजप आणि महायुतीतर्फे उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी पंकजा मुंडेंच्या नेतृत्वात रोड शोचं आयोजन कळंबोलीमध्ये करण्यात आलं होतं. यावेळी या प्रचार रॅलीमध्ये भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यासोबतच बातमीपत्रामध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.